लाईव्ह महाराष्ट्र डिजिटल न्यूज, हक्कासाठी लढणाऱ्यांचा बुलंद आवाज। यावर्षी मराठवाड्यामध्ये अतिशय अतिवृष्टी झालेली आहे। त्यामुळे या नैसर्गिक आपत्तीमुळे मराठवाड्यातील सर्व शेतकरी बांधव हा अडचणीत आलेला आहे। तो अडचणीला शेतकरी बांधवाला एक आधार द्यावा, त्याचं मनोहृदय खचू नये म्हणून वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने या जिल्ह्यातून मराठवाड्यामध्ये आम्ही संत ज्ञानोबा, संत तुकोबाराय आधार दिंडीचा आरंभ करीत आहोत। दिनांक 13/10/2025 रोज सोमवारी सकाळी 10 वाजता छत्रपती शिवरायाच्या पुतळ्याजवळून वारकरी साहित्य परिषदेचे महाराष्ट्र अध्यक्ष हरिभक्तपरायण विठ्ठल पाटील उर्फ काकाजी हे येत असून आपल्या जिल्ह्यातील सर्व जिल्हाधिकारी असतील, पोलीस अधीक्षक साहेब असतील, लोकप्रतिनिधी असतील आणि सर्व वारकरी मंडळाचे पदाधिकारी या ठिकाणी येऊन एक शपथ घेणार आहेत की आणि प्रत्येक खेड्यामध्ये जाऊन आम्ही कीर्तनाच्या माध्यमातून, भजनाच्या माध्यमातून जाऊन गावगावामध्ये जाऊन ज्या ज्या वारकऱ्याचं काही माणूस खचलेलं आहे त्यांना आम्ही त्यांचं वाढवण्याकरता मनोधरे हा कार्यक्रमाचं आम्ही आयोजन केलेलं आहे। तर सर्व वारकरी संप्रदाय असतील, सर्व शेतकरी बांधव असतील यांना विनंती की 13 तारखेला छत्रपती शिवरायाजवळ सकाळी 10 वाजता येऊन आपल्याला शपथ घ्यायची आणि लोकांना सुद्धा गाव जाऊन शपथ द्यायची। आत्महत्या कोणीही करू नका, कारण आत्महत्या करणं हा त्याच्यावर हे नाही। वारकरी संप्रदाय सहन करायला शिकवतो। साहोनी टाकी घाई आणि पाशानं देवाची झाला पाहिजे। यात जो सहन करतो, जो दगड सहन करतो तोच देव होतो, जो मनुष्य सहन करतो तोच देव होत असतो। याने आम्ही वारकरी मंडळाच्या वतीने आम्ही या ठिकाणी प्रबोधन करणार आहोत। ते सर्वांनी यावी विनंती।